नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. नुकतंच म्हणजे किती नुकतं 2 तासापूर्वी आपला शेजारी पूर्वेकडचा देश बांगलादेश, त्या देशामध्ये एक अभूतपूर्व सत्तांतर घडतं आहे. अभूतपूर्व अशा करता की गेले कित्येक दिवस म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांनी 71 साली सत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि त्यानंतर 72 साली ॲक्च्युली त्यांचं आहे सत्ता ताब्यात घेण्याचं साल. 72 साली सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर 3च वर्षामध्ये त्यांचा लष्कराने खून केला. पण त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा सत्ता लष्कराकडनं लोकशाही पद्धतीकडे आली, ती आजतागायत लोकशाही पद्धतीत होती. आणि सध्या तरी गेले कित्येक वर्ष शेख हसीना वाजेद या शेख मुजीबुर रहमान यांच्या सुकन्या राज्यावरती होत्या, पंतप्रधान त्या होत्या. त्यांची अवामी लीग म्हणून जी पार्टी आहे, आवाम म्हणजे जनता, उर्दू किंवा बंगालीमध्ये सुद्धा आवाम म्हणजे जनता, अवामी लीग म्हणजे जनता पार्टी आपण म्हणू शकतो, ती राज्यावरती होती. आता या शेख हसीना वाजेद जेव्हा मुजीबुर रहमान यांची हत्या केली गेली तेव्हा त्यांच्या सगळ्या परिवारालाच संपवलं गेलं. शेख हसीनांच्या सुदैवाने त्या परदेशात होत्या त्यावेळेला, म्हणून त्या एकट्या वाचल्या आणि पुढे त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा एका अर्थाने सूड घेतला आणि त्या स्वतःच राज्यावर आल्या. कारण त्यांनी ज्यांना हरवलं त्यांचं नाव होतं बेगम खालिदा झिया. म्हणजे झियाऊर रहमान म्हणून जे बांगलादेशचे मिलिटरी म्हणजे लष्करी हुकुमशाह होते, त्यांच्या ह्या पत्नी, आणि त्यांना त्यांची बांगलादेश नॅशनल पार्टी म्हणून जी BNP पार्टी आहे त्यांना यांनी हरवलं आणि या राज्यावरती आल्या. आता 7 जानेवारीला, याच वर्षीच्या 7 जानेवारीला त्यांच्या पुनर्निवडणुका झाल्या रेग्युलर टाईमप्रमाणे, आणि त्या निवडणुकीत 75% जास्ती जागा मिळवून या शेख हसीना यांची आवामी लीग सत्तेवरती आली. बरं, त्या निवडणुकीच्या वेळेला एक गोष्ट मात्र झाली होती की BNP पार्टीने सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी तुम्ही काळजीवाहू सरकार स्थापन करा, म्हणजे त्यात आम्हालाही सरकारामध्ये येऊ द्या. त्यांनी अर्थातच नकार दिला. तेव्हा आवामी लीगच्या विरुद्ध BNPने सांगितलं की आम्ही निवडणुकात भागच घेणार नाही. रडीचा डाव होता सगळा. परंतु त्यामुळे फक्त मतदान 40% झालं होतं, पण त्या 40%तले 75% मतं यांना पडलेली होती. म्हणजे यांचे उमेदवार तेवढे निवडून आले होते. लोकप्रिय मतांनी निवडून आलेल्या, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या त्या होत्या. नंतर त्या चीनला गेल्या होत्या. मध्ये चीनने त्यांना सांगितलं होतं आम्ही तुम्हाला $5 अब्ज कर्ज देऊ, आणि त्या कर्जाकरता म्हणून त्या ज्या गेल्या ते चीनने त्यांना सांगितलं की नाही, आम्ही तुम्हाला 2 अब्ज पर्यंतच देऊ, 2 अब्ज 80 कोटी वगैरे असं काहीतरी सांगितलं. तेव्हा त्या तातडीने तिथनं निघाल्या आणि परत आल्या. त्या म्हणल्या आम्ही बघून घ्या, आम्हाला तुमची गरज नाही. चीनला हा अपमान झोंबला आणि पाकिस्तान, चीनकडे जे कुत्रे पाळलेले आहेत त्याच्यात उत्तर कोरिया आणि पाकिस्तान आहे. पाकिस्तान आणि चीन या दोघांनी मिळून बांगलादेशमध्ये गेम करायचं ठरवलं आणि त्यांना माझ्या मते अमेरिकासुद्धा सामील आहे. कारण भारताच्या विरुद्ध जेवढी कारस्थानं करता येतील तेवढे हे 3 जण कारस्थानं करण्याचा प्रयत्न करतात आणि हे आंदोलन पेटवलं गेलेलं आहे. हे आंदोलन कशा करता झालं तर आवामी लीगनी काय केलं होतं, राज्यावर आल्यानंतर जे स्वातंत्र्य सैनिक होते त्या स्वातंत्र्य सैनिकांना, त्यांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण जाहीर केलं. आणि तेव्हा कोणी नाही म्हटलं नाही, कारण अर्थातच 30% आरक्षण दिलं म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वातंत्र्यता सेवेचा काहीतरी मोबदला तर द्यायला पाहिजे, काहीतरी आभार त्याचे केले. ते काही भारत नाही, भारतामध्ये स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची मालमत्ता जी इंग्रज सरकारने जप्त केली होती, ती सुद्धा मालमत्ता त्यावेळेसच्या नालायक नेहरू सरकारने सावरकरांना परत केलेली नाही आहे. अत्यंत नीच वृत्ती त्या सरकारची होती. पण तशी या मुजीबुर रहमान यांच्या कन्यांची नव्हती किंवा मुजीबुर रहमान यांची पण नव्हती, त्यामुळे त्यांनी हे आरक्षण केलं होतं. आता या छात्रांच्या संघटनेने असं सांगितलं की हे आरक्षण झालंच नाही पाहिजे, हे आरक्षण काढून टाकलं पाहिजे. त्याप्रमाणे 2018 साली ते काढूनही टाकण्यात आलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही, आरक्षण दिलेलं आहे ते दिलं पाहिजे, म्हणून ते पुन्हा आरक्षण लावलं. पुन्हा छात्रांनी आंदोलन केलं. पुन्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं बरं आता इतके 30% नको, 5% आरक्षण ठेवूया, त्यातले 3% फक्त स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना. 71 स्वातंत्र्य सैनिक कधीच मेलेले आहेत, त्यांचे वंशजच किंवा त्या वंशजांचेही वंशज आता आहेत. तर असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावर खरं आंदोलन थांबायला पाहिजे. पण आंदोलनाचा मुख्य उद्देश मुळे आरक्षण नव्हताच, त्यांना देश पेटवायचा होता. जसं आपल्या इथे राहुल गांधींनी सांगितलं होतं की आम्ही जर राज्यावर नाही आलो, BJP राज्यावर आलो तर आम्ही देश पेटवू, त्यांनी सांगितलेलं आहे, त्याची व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे. तर ते देश पेटवणं म्हणजे काय हे आपल्याला तेव्हा प्रश्न पडला असेल, त्याचं उत्तर बांगलादेशमध्ये आपल्याला दिसतंय. या संघटना ही जी आहे, या संघटनेचं नाव आहे छात्र शिबिर. आणि हे कोण आहेत माहिती आहे का?
जमाते इस्लाम म्हणजे जो बांगलादेशातल्या कट्टर मुस्लिमांचा पाकिस्तानवादी पक्ष आहे, त्या पक्षाचे सगळे स्वयंसेवक इथे विद्यार्थी म्हणून आहेत. काय शिकतात देव जाणे, अजिबात काही शिकत नाही. त्यांच्या आंदोलनात तुम्ही पाहिलं तर हातात काठ्या लाठ्या हत्यारं मशाली घेऊन हे धावतात. शिक्षण काही यांनी घेतलं असेल असं वाटत नाही. तर या लोकांनी ISIचे पैसे घेऊन हे आंदोलन पेटवलं होतं. या आंदोलनाचा आरक्षणाशी खरं संबंध नव्हता आणि आरक्षण थांबलं म्हटल्यानंतर यांनी सांगितलं मग आता शेख हसीनांनी राजीनामा दिला पाहिजे. काही म्हणजे कशाला काही संबंध नाही. त्याची 3 कारणं होती. शेख हसीनांनी काय केलं, त्यांनी सांगितलं हे विद्यार्थी नाही आहेत, हे टेररिस्ट आहेत. 300 विद्यार्थी 300 आंदोलक पोलिसांच्या आणि सैन्याच्या गोळीला बळी पडलेले. तिथे मार्शल लॉ लागला होता. अतिशय कठीण परिस्थिती होती. जमाते इस्लामी म्हणून जी संघटना आहे त्याच्यावर तर शेख हसीनांनी बंदीच आणली होती. आणि या सगळ्या त्यांच्या वृत्तीमुळे आणि त्यांनी यांना सांगितलं की हे टेररिस्ट आहेत, ही लोक टेररिस्ट आहेत, तर हे भडकले आणि हे म्हणले की आता शेख हसीनांनी जायलाच पाहिजे. त्यांनी जायला नकार दिला. पॉप्युलर व्होटनी ते आलेले आहेत, त्या कशाला जातील. हे सगळं चालू असताना या आंदोलकांनी सांगितलं आम्ही 6 ऑगस्टला लॉंग मार्च करणार आहोत. सगळ्या बांगलादेशातनं विद्यार्थी ढाक्यात गोळा होतील आणि गणभवन म्हणून ते त्यांची जी संसद भवन आहे, गण म्हणजे जनता बंगालीमध्ये, ते गणभवन म्हणतात, त्या गणभवनवरती आम्ही आंदोलन करू. ते आंदोलन थांबावं म्हणून यांनी काय केलं, यांनी इंटरनेट बंद केलं, यांनी कर्फ्यू लावला, सगळ्या देशभर कर्फ्यू लावला, आंदोलनावरती बंदी आणली, सगळं केलं. परंतु असं दिसायला लागलं की ही लोक मागे हटायला तयार नाही. जाळपोळ सुरू झाली, यांनी सरकारी वाहनांची मोडतोड केली. सगळ्या आंदोलनात जे नेहमी होतं ते स्त्रियांवरती लाठीमार केला यांनी. कोणी आंदोलकांनी, पोलिसांनी नाही. पोलीस आणि लष्कर आंदोलन चिरडायला बघत होतं, परंतु कुठेतरी या आंदोलकांनी लष्कराशी मांडवली केली असा माझा पक्का समज आहे. त्यांचे वकार उज जमान हे जे त्यांचे लष्कर प्रमुख आहेत ते आता 23 जूनलाच लष्कर प्रमुख झाले. त्याच्या आधी ते नव्हते, त्याच्या आधी ते चीफ ऑफ जनरल स्टाफ होते. तर ते लष्कर प्रमुख झाले आणि त्यांनी शेख हसीनांना सांगितलं की तुम्हाला जीवाची शाश्वती सांभाळायची असेल तर तुम्ही इथनं ताबडतोब निघून जा, राजीनामा द्या आणि पळा, बांगलादेशमधनं पळा. आता सैन्याने जसं म्हटल्यानंतर त्या काय करणार. आपली मुलगी आणि आपली बहीण या दोघींना घेतलं काय, 1-2 बॅग घेतल्या असतील, ती चित्र आहेत. आधी त्या मोटरनी जाणार होत्या, पण मोटरनी गेल्या तर वाटेत आंदोलक त्यांना मारतील म्हणून हेलिकॉप्टरनी गेल्या. आणि गेल्या कुठे तर आगरतळा ही 30 मिनिटाची फ्लाईट आहे. 30 मिनिटं पण नाही, माझ्या मते 20 मिनिटाचीच फ्लाईट आहे ढाक्याहून. आगरतळ्याला गेल्या म्हणजे भारतामध्ये, आणि आगरतळ्याहून विमानाने त्या आत्ता या वेळेपर्यंत दिल्लीला पोचल्या असतील. पण दिल्लीत सुद्धा त्या थांबायच्या नाही आहेत. विमानतळावरतीच दुसरी फ्लाईट पकडून त्या सांगितलं असं आहे की त्या लंडनला जातील, पण त्या माझ्या मते लंडनलाही जायच्या नाही. कारण लंडनमध्ये सध्या काय चाललंय, कट्टर इस्लामी लोकांनी प्रचंड आंदोलनं सुरू केलीत आणि शेख हसीनांवरती कट्टर इस्लामी लोकांचा दात आहे. कारण शेख हसीना या भारत मित्र म्हणून ओळखल्या जातात. कट्टर इस्लामी लोक म्हणजे कोण, तर जी लोक बांगलादेशच्या आंदोलनात सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने होते, बंगाली होते ते सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने होते, तेही कट्टर इस्लामी पिलावळ आहे. तर त्या पिलावळीला उद्देशून यांनी जो शब्द वापरलाय शेख हसीनांनी, तो रझाकार हा वापरलाय. तुम्हाला आठवतं रझाकार आपल्या इथे जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये मुसलमानांनी निजामाचं राज्य यावं म्हणून आंदोलन केलं होतं, तेव्हा ते गुंड होते, ते स्वतःला रझाकार म्हणवायचे. त्यांची सध्याची पिलावळ म्हणजे आपले असदुद्दीन ओवैसी, त्यांचे वडील पुढे रझाकारांचे प्रमुख झाले होते. हा इतिहास आपल्याला फारसा माहीत नसतो म्हणून मी मुद्दाम सांगितला. असो, तर त्यांनी सांगितलं की हे रिझर्वेशन स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना द्यायचं नाही तर काय रझाकारांना द्यायचं. त्यांनी आणखीन खवळले आणि म्हणून त्यांनी सांगितलं आता तुम्हीच गेलं पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे की असं दृश्य अशी दिसली की सैन्याची जी लोकं होती तीच लोकं आंदोलकांच्या बाजूने होती, आंदोलकांना आगेबडो सांगत होती. क्लिअरली सैन्याचं आणि आंदोलकांची हातमिळवणी झालेली आहे. हे जे जमान आहेत, बरं या जमानांची पण गंमतच आहे बरं का. यांची जी पत्नी आहे ती यांच्या अगोदरचे जे सैन्याचे प्रमुख होते 2000 सालापर्यंत, त्या प्रमुखांची मुलगी, आणि ती शेख हसीना वाजेदची चुलत बहीण आहे. असे हे नातेसंबंध आहे. पण इस्लामिक याच्यामध्ये नातेसंबंधाकडे फार बघायचं नाही. औरंगजेब तिथे आपल्या बापाला तुरुंगात टाकतो, तिथे असल्या नात्यांना कोण विचारतो. हो, तर माझ्या मते हे वकार उज जमान यांनी सत्ता ताब्यात घेतली आहे. यांनी अंतरिम सरकार बनवलेलं आहे असं ते म्हणतायत. म्हणजे अंतरिम सरकारमध्ये कदाचित ते BNPच्या खालिदा जियांना सुद्धा घेतील, कदाचित जमाती इस्लामीची बंदी उठून त्यांना सुद्धा घेतील. आणि नुसता आवामीचं सरकार केलं तरी अंतरिम सरकारचा जो आता पंतप्रधान होईल तो काही या शेख हसीनांना पुन्हा येऊ देणार नाही. माझ्या मते त्या आता ज्या गेल्या आहेत, जीव वाचवून गेल्या, आपल्या वडिलांसारखा जीव त्यांना गमवावा लागला नाही. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिकतो, सजीब त्याचं नाव, सजीब वाजेद म्हणून. त्यांनी या जमान यांना मेसेज पाठवला होता की तुमची ड्युटी आहे की संविधानाचं रक्षण करा.
संविधानाचं रक्षण म्हणजे निवडून आलेल्या सरकारचं रक्षण करा, परंतु तो मेसेज काही जमान्यांनी वाचला असं दिसत नाही आहे. जमान्यांनी तर उलटं पोलिसांनाही बंद केलं आहे. ते म्हणले पोलिसांनी याच्यावर आंदोलकांवरती कदाचित लाठीचार्ज केला वगैरे म्हणून पोलीस थांबवलेत, स्वतःच तिथे बसलेत. आणि आता ते म्हणत आहेत की परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली आहे, इंटरनेट बंद आहे, जाळपोळ सगळीकडे झाली आहे, भारताने जाणाऱ्या सगळ्या ट्रेन्स थांबवल्या आहेत. कारण ही बातमी भारताकरता चांगली नाही. भारत मित्र असलेल्या शेख हसीना यांची सत्ता अशा रीतीने जाणं, कारण अजून 5 वर्ष ती सत्ता राहणार होती हो, अशा रीतीने जाणं हे चांगलं नाही. आता जे येथील लोक ती भारत मित्र असण्याची शक्यता कमी. शेख हसीना रोहिंग्यांना सुद्धा सोडत नव्हत्या, त्यांनाही त्यांनी बंद करून ठेवलं होतं. आता कदाचित रोहिंग्यांची लाट भारतावर येऊ शकेल, तेव्हा आपण अत्यंत सावध असण्याची आवश्यकता आहे. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. बांगलादेशचे एकमेव नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस, ते त्यांचे ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि बँकर्समध्ये जातात. त्यांनी भारतावरती आगफाकड केली की आमच्या इथे एवढे प्रॉब्लेम झाले आणि भारताने सांगितलं हा तुमचा अंतर्गत मामला आहे. असं करतात का? आमच्या प्रॉब्लेममध्ये भारताने मदत करायला नको? अरे चोरांनो, पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश तुम्ही झालात ते भारतामुळे झालात. भारताचे उपकार स्मरा. ते सोडून तुम्ही भारतालाच नावं ठेवताय. तुमचे जे कोण सोकॉल्ड विद्यार्थी आहेत त्यांना नावं ठेवा. कसलं छात्र शिबिर आणि कसलं काय? हे सगळे जे आंदोलक आहेत हे टूलकिटचे आंदोलक आहेत. अशीच आंदोलनं युक्रेनमध्ये पेटवली, अशीच आंदोलनं इतर देशात पेटवली. अमेरिका, जॉर्ज सोरोस, चीन या लोकांचा हा टूलकिट असतो की लोकांना भडकवायचं, लोकांना पैसेच द्यायचे. भडकवायचं म्हणजे काय? पैसे द्यायचे. लोकांनी जाळपोळ सुरू केली की त्याला पब्लिक उठाव म्हणायचं आणि त्यांना मदत करायला सुरुवात करायची. आणि असले थर्ड रेट लोक, म्हणजे हीच लोक यांच्याच आईवडिलांनी तर मतं दिली असतील ना, शेख हसीना निवडून कशा आल्या नाही तर त्यांची मुलं काय असं करतील का? नाही, ही भलती भाडोत्री गुंड आहेत सगळे. त्या भाडोत्री गुंडांनी बांगलादेशला आता वेठीला धरलेलं आहे. सैन्य काय करतं बघूया. मला तरी असं वाटतं येत्या काही दिवसात लक्षात येईल की हे झमान जे आहेत ते आता तिथे येऊन बसतील आणि शेख हसीनांना जीवदान दिलं, हे शेख हसीनांवरती त्यांनी उपकार केले, त्यानंतर आता बांगलादेश पुन्हा लष्करशाहच्या ताब्यात जाण्याचा धोका टाळता येत नाही. असो, हा धोका तर आहेच. भारताने आता काळजी घेतली पाहिजे, कारण लष्करशाहच्या ताब्यात बांगलादेश गेला की बांगलादेशची लोक पुन्हा पळून कुठे येतात? भारतात येतात. ते जाणार कुठे दुसरीकडे? कारण भारतात त्यांना ममता बसलीच आहे. ममता बॅनर्जींनी कारण नसताना भाषण केलं होतं की बांगलादेशातले जे पीडित असतील त्यांना आम्ही घ्यायला तयार आहोत. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांना असं म्हणण्याचा काही एक अधिकार नाही आहे. हा मध्यवर्ती सरकारचा प्रश्न असतो, कोणाला येऊ द्यायचं कोणाला नाही. पण उघडलं तोंड आणि बोलल्या काहीतरी. त्या असले हे सगळी लोक या देशात सुद्धा आहेत, त्यांचाही बंदोबस्त करायचा आहे. देशशत्रू जे आजूबाजूला जोडा होत आहेत त्यांचा बंदोबस्त करायचा आहे. ही चीनची एक चाल होती, चीन आणि अमेरिका सगळ्यांनी मिळून केलेली चाल होती. आणि लक्षात ठेवा, कट्टरपंथीय मुस्लिमांचा धोका सध्या सगळीकडे वाढतोय. इंग्लंडमध्ये दंगे चालू आहेत, मी आपल्याला सांगितलं. फ्रान्समध्ये दंगे चालू आहेत, अनेक देशांमध्ये, अमेरिकेमध्ये स्वतः कट्टरपंथीयांचे दंगे चालू आहेत. हमासच्या नावाने ते वाटेल ते दंगे करत आहेत. हमास ही एक दहशतवादी संस्था आहे, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अगदी शेवटचं म्हणजे बांगलादेशामध्ये आता जे चाललं आहे त्याचा नॅचरल परिपाक म्हणजे तिथल्या हिंदू आणि मंदिरांचा विध्वंस हा ऑलरेडी सुरू झालेला आहे. तेव्हा राजा, रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा आणि काहीतरी करून हे सगळं चक्र पुन्हा उलटवून जागच्या जागी बसवलं पाहिजे. बघूया काय होतं ते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला आपले लाईक्स पाठवा आणि हो, बेल आयकॉन आमचं आहे ते दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आमचे झाले की आपल्याला त्याची तत्क्षणी बातमी मिळेल. आणि हो, तुमच्या कमेंट्स येऊ द्या. तुमच्या कमेंट्स आल्या की आम्हाला त्यातनं नवीन विषय सापडतात. तुमचे प्रश्न येऊ द्यात, त्यांना उत्तर द्यायला सुद्धा आम्हाला आवडेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.